नमस्कार सर्वांना, विजन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास व अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका बघा या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचा आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, पृथ्वीच्या सर्वात आतील थराला खालीलपैकी काय पृथ्वीच्या बघा सर्वात आतील थराला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। बघा, पृथ्वीच्या सर्वात आतील थराला गाभा या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, सुएझ हा कालवा खालीलपैकी कोणत्या देशामधला कालवा आहे? बघा, सुएझ हा कालवा खालीलपैकी कोणत्या देशामधला कालवा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। बघा, सुएझ हा कालवा इजिप्त या देशामधला तो कालवा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हिराकुंड हे धरण खालीलपैकी बघा हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील। बघा, हिराकुंड बघा हे धरण महानदीवरलं ते धरण असून बघा ओरिसा या राज्यामध्ये ते धरण आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, भारतामध्ये बघा सर्वात पश्चिमेकडचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, भारतामध्ये बघा सर्वात पश्चिमेकडचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। गुजरात बघा हे राज्य भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं ते राज्य आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारतामधला सर्वात प्रथम अवकाश यात्री खालीलपैकी कोण आहे? भारतामधला सर्वात प्रथम अवकाश यात्री खालीलपैकी कोण आहे? बघा, रॉकेट शर्मा हा बघा हा भारतामधला सर्वात प्रथम या ठिकाणी अवकाश यात्री आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ॲल्युमिनियम बघा हे खालीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवले जाते? बघा, ॲल्युमिनियम हे बघा हे खालीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवले जाते? ॲल्युमिनियम बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। ॲल्युमिनियम बघा हे बॉक्साइट या खनिजापासून ते मिळवले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राऊस सर्कोमा या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? बघा, राऊस सर्कोमा या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? बघा, राऊस सर्कोमा बघा या विषाणूमुळे या ठिकाणी कर्करोग या ठिकाणी होऊ शकतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पाश्चरीकरण या पद्धतीने खालीलपैकी कोणता नाशवंत पदार्थ टिकवता येतो? बघा, पाश्चरीकरण बघा या पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणता नाशवंत पदार्थ टिकवता येतो? बघा, पाश्चरीकरण बघा या पद्धतीने बघा दूध या ठिकाणी हा नाशवंत पदार्थ टिकवता येतो। प्रश्न क्रमांक 9 बघा, खालीलपैकी कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हटले जाते? बघा, खालीलपैकी कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हटले जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। बघा, पांढऱ्या रक्तपेशींना बघा सैनिकी पेशी या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 10 बघा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोळसा प्रामुख्याने सापडतो? बघा, नागपूर आणि बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघा बिटुमिनस या प्रकारचा बघा कोळसा प्रामुख्याने सापडला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणते सरोवर हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे? बघा, या ठिकाणी 4 सरोवर आहेत, खालीलपैकी कोणतं एक सरोवर आहे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे? बघा, वेंबनाड बघा हे सरोवर जे की केरळ या राज्यामध्ये आहे, खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा, हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना बघा स्वामी रामानंद तीर्थ यांनी बघा हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना ही केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बेळगाव बघा सीमावाद हा प्रश्न खालीलपैकी कोणत्या 2 राज्यांसंबंधित या ठिकाणी सीमा प्रश्न आहे? बघा, बेळगाव बघा हा सीमावाद प्रश्न महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांमधल्या या ठिकाणी सीमावाद प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बँकांची बँक म्हणून खालीलपैकी कोणती बँक ही बघा बँकांची बँक म्हणून कोणती बँक ही ओळखली जाते? बघा, बँकांची बँक म्हणून तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बघा बँकांची बँक म्हणून या ठिकाणी ओळखली जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ग्राफाइट बघा हे पुढीलपैकी कोणत्या एका तत्वाचं स्वरूप आहे? बघा, ग्राफाइट हे पुढीलपैकी कोणत्या एका तत्वाचं ग्राफाइट
बघा ग्राफाईट बघा हे कार्बनचे या ठिकाणी स्वरूप आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जय जवान जय किसान बघा हे घोषवाक्य खालीलपैकी बघा जय जवान जय किसान बघा हे घोषवाक्य खालीलपैकी कोणाचं आहे? बघा जय जवान जय किसान बघा हे घोषवाक्य लाल बहादूर शास्त्री बघा यांचे या ठिकाणी घोषवाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो? बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त पाऊस बघा कोकण बघा या भागामध्ये बघा सर्वात जास्त पाऊस पडतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा बघा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या गडावर झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या गडावर झाला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील बघा रायगडावर बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल खालीलपैकी बघा भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? बघा बघा या ठिकाणी सरोजिनी नायडू बघा भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शरीराचा तोल सांभाळण्याचं काम खालीलपैकी कोण करतो? बघा शरीराचा तोल सांभाळण्याचं काम खालीलपैकी कोण करतो? बघा शरीराचा तोल सांभाळण्याचं काम बघा छोटा मेंदू या ठिकाणी हा करत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1936 मध्ये झालेल्या फैजपूर या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन बघा फैजपूर या ठिकाणी भरले होते. तर या अधिवेशनाचे अध्यक्ष बघा पंडित जवाहरलाल नेहरू या अधिवेशनाचे अध्यक्ष हे राहिले होते. विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये बघा प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र खालीलपैकी कोणतं आहे? बघा द बंगाल गॅझेट बघा भारतामध्ये प्रकाशित झालेलं या ठिकाणी पहिलं वर्तमानपत्र आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जळगाव जिल्ह्यामध्ये बघा चांगदेव या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नद्याचा संगम होतो? बघा जळगाव जिल्ह्यामध्ये बघा चांगदेव बघा या ठिकाणी तापी आणि पूर्णा या नद्यांचा या ठिकाणी संगम होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 प्लेइंग इट माय वे बघा सचिन तेंडुलकर बघा यांच्या या ठिकाणी आत्मचरित्राचं नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नोटाबंदीची घोषणा खालीलपैकी केव्हा करण्यात आली? बघा नोटाबंदीची घोषणा खालीलपैकी केव्हा करण्यात आली होती? बघा नोटाबंदीची घोषणा बघा 8 नोव्हेंबर सन 2016 बघा नोटाबंदीची घोषणा करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विजेच्या बल्बमध्ये कोणत्या वायूचा वापर विजेच्या बल्बमध्ये कोणत्या वायूचा वापर करतात? बघा विजेच्या बल्बमध्ये बघा नायट्रोजन या वायूचा वापर करतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नीती आयोगाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? बघा नीती आयोगाची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा 1 जानेवारी सन 2015 बघा नीती आयोगाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न खर्चापेक्षा अधिक असते त्यांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अंदाजपत्रक बघा जेव्हा बघा कुटुंबाचे उत्पन्न बघा हे खर्चापेक्षा जास्त असते त्यांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अंदाजपत्रक म्हणतात? तर त्यांना शिल्लकीचे अंदाजपत्रक या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची बघा शिधापत्रिका बघा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या प्रकारची बघा कोणत्या रंगाची शिधापत्रिका ही दिली जाते? तर त्यांना या ठिकाणी बघा पिवळ्या रंगाची बघा शिधापत्रिका ही दिली जाते. प्रश्न क्रमांक बघा, जळगाव जिल्ह्यामध्ये बघा फेकरी या ठिकाणी खालीलपैकी काय? फेकरी बघा फेकरी या ठिकाणी बघा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पोलीस पाटलांची नियुक्ती खालीलपैकी कोणत्या अधिनियमाद्वारे बघा पोलीस पाटलांची नियुक्ती कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते? बघा महाराष्ट्र ग्रामविकास अधिनियम सन 1967 बघा या कायद्यानुसार बघा पोलीस पाटलांची नियुक्ती ही केली जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महापौर आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करतात? बघा महापौर बघा आपल्या पदाचा राजीनामा बघा हे बघा या ठिकाणी विभागीय आयुक्त यांच्याकडे बघा महापौर आपल्या पदाचा राजीनामा हे सादर करत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सिंह या ठिकाणी बघा शब्द आहे समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. सिंह
बघा सिंहचा बघा या ठिकाणी समानार्थी शब्द केसरी, बघा या ठिकाणी सिंह या शब्दाचा समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ठराविक दिवसांनी प्रकाशित होणारे शब्दसमूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगा. ठराविक दिवसांनी प्रकाशित होणारे बघा नियतकालिक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, संतोष करंडक बघा ही ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीची ट्रॉफी आहे? संतोष करंडक बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. संतोष करंडक बघा फुटबॉल या खेळासंबंधीची या ठिकाणी ट्रॉफी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कार्बन कर लागू करणारा बघा पहिला देश खालीलपैकी कोणता देश आहे? बघा कार्बन कर लागू करणारा बघा बघा जगामधला पहिला देश म्हणजे न्यूझीलंड देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आरबीआयचे गव्हर्नर खालीलपैकी बघा आरबीआयचे गव्हर्नर खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक शक्तिकांत दास बघा या ठिकाणी आरबीआयचे या ठिकाणी गव्हर्नर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या गायकाला भारतरत्न पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे? बघा खालीलपैकी कोणत्या एका गायकाला बघा भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे? बघा पंडित भीमसेन जोशी बघा या गायकाला भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 2021 मध्ये बघा पार पडलेला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बघा या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा डॉक्टर जयंत नारळीकर या अधिवेशनाचे अध्यक्ष हे होते. प्रश्न क्रमांक पुढचा, ग्रॅमी अवॉर्ड खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा अवॉर्ड आहे? ग्रॅमी अवॉर्ड बघा ग्रॅमी अवॉर्ड बघा संगीत बघा या क्षेत्रासंबंधीच्या या ठिकाणी अवॉर्ड आहे. प्रश्न क्रमांक बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. पोबारा करणे बघा पोबारा करणे म्हणजेच बघा पोबारा करणे म्हणजे बघा पळून जाणे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पॉलिग्राफ बघा हे यंत्र खालीलपैकी कशा संबंधीचं यंत्र आहे? पॉलिग्राफ यंत्र खोटे बोलणे ओळखणे यांच्या संबंधीचे या ठिकाणी यंत्र आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणतं पद बघा आहे कोणतं पद आहे जे महाराष्ट्र पोलीस यांच्यामध्ये या ठिकाणी येत नाही? बघा लान्स नाईक बघा हे पद महाराष्ट्र पोलीस बघा यांच्यामध्ये येत नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? किमान बघा किमानचा बघा कमाल या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक बघा, टाकसाळ या शब्दाचा या ठिकाणी योग्य या ठिकाणी आपल्याला अर्थ सांगा. टाकसाळ बघा टाकसाळ म्हणजे काय असतो? नाणी बनवण्याचा कारखाना. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. मुलांनो सर्वजण उभे राहा वाक्य आहे क्रियापदाचा प्रकार या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. मुलांनो सर्वजण उभे राहा बघा आज्ञार्थी या प्रकारचे या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी बघा राष्ट्रीय लघु उद्योग दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? राष्ट्रीय लघु उद्योग दिवस 30 ऑगस्ट बघा या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस या ठिकाणी साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आर्ट ऑफ लिव्हिंग बघा या संस्थेचे प्रमुख खालीलपैकी कोण आहेत? आर्ट ऑफ लिव्हिंग बघा श्री रविशंकर बघा या ठिकाणी आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे प्रमुख संस्थापक आहेत. प्रश्न क्रमांक 49 बघा, आल्प्स या पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत? बघा आल्प्स या पर्वतरांगा कोणत्या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत? बघा आल्प्स या पर्वतरांगा बघा युरोप या खंडामधल्या त्या पर्वतरांगा आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कांगारू हा प्राणी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये प्रामुख्याने आढळतो? बघा कांगारू हा प्राणी. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका आपल्याकडे बघा या ठिकाणी अतिसंभाव्य बघा 5000 प्रश्न संग्रह असलेलं PDF आहे. त्यामध्ये बघा आपण अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.